नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोड्डेवार आपले स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आज आपण BDSचा पहिल्या धड्याचे प्रश्न उत्तर पाहणार आहोत. त्याआधी आपण याची थोडी माहिती घेऊ पहिल्या धड्यावर आधारित. तर पहिला धडा आहे पर्यावरण. त्याच्यात आपल्याला दिलं आपल्या सभोवती झाडे, घरे, बागा, शाळा व इत्यादी आहेत. या सर्वांना एकत्रितपणे पर्यावरण म्हणतो. जे आपल्या आसपासचा जेवढा परिसर आहे त्याला आपण पर्यावरण मानतो. आपल्या घरातील सोफा, खुर्च्या, टेबल यांनाही आपला परिसर म्हणतात. हे सर्व परिसर पर्यावरणाचे भाग आहेत. पृथ्वीवरील मानवाच्या सभोवती असणाऱ्या भौतिक परिस्थितीस पर्यावरण असे म्हणतात. आपण पर्यावरण स्वच्छ व नीटके ठेवून त्याची काळजी घेतली पाहिजे. मानवाने आपले जीवन सुखकर करण्यासाठी अनेक मार्ग शोधून काढले आहेत. आपले जीवन सुखकर बनवताना आपण अनेक मार्गांनी पर्यावरणाला हानी पोहोचवतो. आपण अनेक टाकाऊ पदार्थ जमीन, हवा व पाण्यात सोडतो. अशा टाकाऊ पदार्थाच्या मिसळण्याने आपण जमीन, हवा आणि पाणी यांचे प्रदूषण करतो. हवेचे प्रदूषण कशामुळे होते ते सांगितले. हवेचे प्रदूषण कारखान्यातील धूर व अनेक विषारी व घातक वायू वातावरणात सोडले जातात. तसेच गाड्या, बस, ट्रक, मोटारसायकल ही वाहने धूर व विषारी वायू सोडतात, ज्यामुळे हवेचे प्रदूषण होते. जलप्रदूषण घरांमधील टाकाऊ पाणी व सांडपाणी नद्या, सरोवर व समुद्रात सोडले जाते, त्यामुळे पाण्याचे प्रदूषण होते. साखर कारखाने, सूतगिरण्या यांमधील टाकाऊ पदार्थ पाण्यात सोडले जातात. कागद, पिशव्या, फळांच्या साली, अंड्याची टरफले इत्यादी टाकाऊ गोष्टी रस्त्यावर व मोकळ्या जागेत टाकल्या जातात, त्यामुळे जमिनीचे प्रदूषण होते. ध्वनी प्रदूषण कशामुळे ते पाहू. ध्वनी प्रदूषण वाहने, टेप रेकॉर्डर, TV, रेडिओ यांच्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषण होते. आजकाल सर्वत्र वापरली जाणारी डॉल्बी संगीत यंत्रणा मोठ्या प्रमाणात ध्वनी निर्माण करते. हा ध्वनी मानवाच्या EQ वातावरणापेक्षा कितीतरी पटीने अधिक असतो, त्यामुळे मानवी कान बहिरे होऊ शकतात. मानवाच्या कानाची EQ वारंवारता 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ आहे. तो माणूस 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झपर्यंत त्याची लिमिट असते, ठीक आहे, ऐकण्याची. मोकळ्या जागेवर टाकलेले अन्नपदार्थ काही दिवसांनी कुजू लागतात व त्यांची दुर्गंधी सुटते. त्यावर माशा व डास घोंगाळतात. या माशा आपल्याला अन्नापर्यंत व घरापर्यंत रोगजंतू आणतात. अशा दूषित अन्नामुळे आपण आजारी पडतो. म्हणून चांगल्या आरोग्यासाठी टाकाऊ पदार्थांची योग्य निचरा आवश्यक आहे. कचरा हा कचऱ्याच्या डब्यात गोळा करावा आणि तो कचरा कुंडीतच टाकावा. आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी आपण आपला परिसर स्वच्छ व नीटका ठेवला पाहिजे. हवेचे प्रदूषण टाळण्यासाठी अधिकाधिक झाडे लावली पाहिजेत. जलप्रदूषण कमी करण्यासाठी घरातील सांडपाण्याचा निचरा योग्य प्रकारे केला पाहिजे. आता याच्यावर आधारित काही प्रश्न उत्तर आहेत ते आपण घेऊ. पर्यावरण म्हणजे काय? घरातील वस्तू, घराबाहेरील वस्तू, सूर्य, हवामान. पहा, जे पण आपण वस्तू पाहू शकतो त्या सर्वच पर्यावरण असतात. त्यामुळे वरीलपैकी सर्व म्हणजे आपल्या आसपास परिसरात जेवढ्या पण गोष्टी आपण पाहू शकतो किंवा आहेत त्या सर्व पर्यावरणाचा भागच असतो. त्याच्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. दुसरा प्रश्न, आपल्या पर्यावरणात कशाचा समावेश होतो? सजीव, निर्जीव, हवा. तर ह्या सर्वांचाच समावेश हा पर्यावरणात होतो, त्यामुळे यापैकी सर्व. तिसरा प्रश्न आहे, निसर्गात टाकाऊ पदार्थ टाकून जमीन, हवा व जलप्रदूषण कोण करते? तर आपल्याला माहीत आहे, वाघ,
आंब्याचे झाड यापैकी नाही. तर हे तिन्ही पर्याय नाही, फक्त मानवच ह्या सर्वांसाठी कारणीभूत आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 4 आपला, वाहनातून बाहेर पडणाऱ्या धुरांमुळे कशाचे प्रदूषण होते? वाहनातून बाहेर काय पडतं? तर कार्बन डायऑक्साईड पडते. तर धुरामुळे आपल्याला हवेचे प्रदूषण होते. खालीलपैकी कोणता विषारी वायू वाहनातून सोडला जातो? तर कार्बन मोनॉक्साईड हा वायू काय होतो? वाहनातून निघतो. लक्षात ठेवा, कार्बन मोनॉक्साईड. सांडपाणी नदीत मिसळल्यास खालीलपैकी कोणत्या प्रकारचे प्रदूषण होते? पहा, नदीमध्ये काय राहते? तर जल असते, म्हणून हे जलप्रदूषण. जल म्हणजेच पाणी, पाण्याचं प्रदूषण होते, त्यालाच आपण जलप्रदूषण म्हणतो. हवेमध्ये प्रदूषण होते, त्याला वायू प्रदूषण म्हणतो. आणि पाण्यामधल्याला जलप्रदूषण. खालीलपैकी कोणता आजार जलप्रदूषणामुळे होतो? तर कावीळ हा आजार जलप्रदूषणामुळे होतो. 8वा प्रश्न आहे, खालील कोणता वायू अत्यंत घातकरित्या विषारी आहे? तर कार्बन मोनॉक्साईड हा वायू अत्यंत घातकरित्या विषारी आहे. 9वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पदार्थ अविघटनशील आहे? तर हे प्लॅस्टिकच्या पिशव्या हे काय आहेत? अविघटनशील आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, चांगल्या आरोग्यासाठी टाकाऊ पदार्थाची योग्य विल्हेवाट का आवश्यक आहे? रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपल्याला काय आहे? याचं उत्तर आहे. हे सगळं पाठ करायचे, पुन्हा पुन्हा ऐकायचं. पुन्हा ऐकल्यानं काय होते? आपलं हे प्रश्न पाठ होण्याला मदत होईल. त्याच्यामुळं प्रत्येक प्रश्न पुन्हा ऐकायचा आहे. घरगुती कचरा व जनावरांचे मलमूत्र वापरून खालीलपैकी कोणता वायू बनवता येतो? तो गोबर गॅस हा वायू बनवता येतो. हवेचे प्रदूषण कमी करण्यास खालीलपैकी कोणता मार्ग योग्य आहे? हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी आपल्याला अधिकाधिक झाडे लावावं लागेल. अधिकाधिक झाडे लावले तर आपल्या हवेचं प्रदूषण कमी होण्यासाठी मदत होते. आता ही मानवाच्या करण्याची ध्वनीची EQ वारंवारता किती आहे? तर 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ ही आहे. हे आपण आधीच पाहिलं होतं. तर हे लक्षात ठेवायचं आपल्याला. बऱ्याच वेळेस हा प्रश्न वेगवेगळ्या परीक्षेमध्ये विचारला गेला. अशा प्रकारे हा पण सायन्सचा प्रकरण 1 संपवलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.